राजकारणात स्वतंत्र अपक्ष असा प्रवास सुरू करून छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदा भाजपची सोबत घेतली. पुढे राष्ट्रवादी सोबत शरद पवार गटांचा घड्याळ हातात घेतलं. त्यानंतर 2019 ला राष्ट्रवादीकडून लोकसभेचे तिकीटही मिळालं, निवडूनही आले. मात्र 4च महिन्यात पुन्हा त्यांनी घड्याळ हातातून बाहेर काढत कमळ धरलं. या सर्व घडामोडी ह्या सर्वांना माहीत आहेत. परंतु त्यानंतर महायुतीमध्ये अचानक ज्यांचं वैर होतं, ज्यांचं राष्ट्रवादीमध्ये असताना पटत नव्हतं, असे अजित पवार थेट कमळ हाती घेत महायुतीला सोबत घेत हे सामील झाले. अशा वेळी सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये गेल्या 3 वर्षापासून भारतीय जनता पक्षाकडून प्रचंड अशी मेहनत घेऊन या ठिकाणी आपलं कमळ फुलवायचं असे मनसुबे आखण्यात आले. मात्र अजितदादांच्या प्रवेशाने या ठिकाणी मतदारसंघावरील आता दावा सोडावा लागत आहे. अशा वेळी छत्रपती उदयनराजे भोसले यांना तर आपल्याला लोकसभा ही लढवायची आहे. मात्र संकटमोचक गिरीश महाजन हे काल थेट जलमंदिर या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी वेगळाच प्रस्ताव दाखल केला. तो म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून घड्याळ चिन्हावरती उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढवावी असा प्रस्ताव दिला. या सर्व प्रस्तावामुळे आता एक वेगळ्या प्रकारचं राजकारण समोर येत आहे. मी विशाल पाटील आणि यामध्ये आपल्याला सांगायचं आहे ती म्हणजे आतली स्टोरी. खरं तर संकटमोचक गिरीश महाजन यांनी हा प्रस्ताव का दिला, मग भाजप या ठिकाणी जागा सोडणार का, आणि सोडली तर अजित पवारांना ही जागा जाणार, अजित पवारांना ही जागा गेली आणि जात असताना जो प्रस्ताव दिला आहे छत्रपती उदयनराजे भोसले यांना की घड्याळ चिन्हावरती लढायचा, तो ते का नाकारत आहेत. यावरती सर्व आता चर्चा आणि राजकीय जाणकार हे आपले तर्कवितर्क लढवू लागलेले आहेत. खरं पाहायचं तर अजित पवार आणि उदयनराजे भोसले हे ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित होते, त्यावेळी सातारा जिल्हा बालेकिल्ला राष्ट्रवादीचा राहिला असेल, घड्याळ चिन्ह या ठिकाणी मोठं असेल, तरी सुद्धा या दोघांमध्ये कधीही पटलं नव्हतं. आता अशा वेळी उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचं अजितदादांचं घड्याळ आपल्या हातात बांधायला का तयार नाहीत, याची काही कारणं आहेत. यामध्ये प्रामुख्याने पाहिलं गेलं तर राष्ट्रवादी फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोघांमध्ये जी राष्ट्रवादी दुबंगली गेलेली आहे, त्यामध्ये अजित पवारांना जरी उपमुख्यमंत्री पद मिळालं असलं तरी साताऱ्यामध्ये मात्र आजही शरद पवारांचा दबदबा असल्याचं पाहायला मिळतंय. दुसरीकडे अजित पवार यांच्या सोबत वाईचे विद्यमान आमदार मकरंद पाटील, त्यांचे बंधू जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन काका हे सोबत आहेत. मात्र तरी इतर मतदारसंघांचा विचार करता जे उर्वरित 5 मतदारसंघ आहेत, त्यामध्ये सातारचा मतदारसंघ प्रामुख्याने पाहिला तर त्या ठिकाणी भाजपचे विद्यमान आमदार शिवेंद्रराजे भोसले आहेत. त्या ठिकाणी कमळ चिन्ह हे फुललं गेलेलं आहे. कोरेगावमध्ये आणि पाटणमध्ये शिंदे गटाचे शंभूराज देसाई आणि महेश शिंदे हे दोघं आमदार आहेत. तर कराड उत्तर आणि कराड दक्षिण या ठिकाणी शरद पवार गटाचं मोठं प्राबल्य आणि या ठिकाणाहून जो उमेदवार दिला जातो तो खासदार होतो, अशीच काहीशी धारणा या ठिकाणी या लोकसभा मतदारसंघातली आहे. कराड दक्षिण मध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार म्हणून पृथ्वीराज चव्हाण आहेत. तर कराड उत्तर मध्ये माजी सहकार मंत्री व विद्यमान आमदार म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील आहेत. या ठिकाणी ज्या पद्धतीने आपण पाहतोय, जे राजकारण पाहतोय, विद्यमान स्टँडिंग आमदार आहेत, त्यानुसार या ठिकाणी ताकद ही शरद पवार गटाची आहे. अशा वेळी भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर लढण्याची तयारी असणाऱ्या उदयनराजे भोसले यांनी जो संकटमोचक गिरीश महाजन यांनी जो प्रस्ताव दिला होता अजित पवार यांचं घड्याळ हाती बांधायचा, तो प्रस्ताव का नाकारला, त्याचं साधं सिंपल गणित आहे. ते म्हणजे
भारतीय जनता पक्षाची ताकद वाढलेली असताना अजित पवार यांच्या घड्याळ चिन्ह हाती का घ्यायचं, हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, त्यांच्यामध्ये जे पूर्वीचं वैर होतं ते विसरून अजित पवार यांचं कार्यकर्ते किती मदत करतील, हा दुसरा प्रश्न आहे. त्यासोबत शिंदे गटाचे जे आमदार आहेत, जे महायुतीमध्ये आहेत, त्यांचा पूर्वीपासून अजित पवार यांच्यावरती मोठा राग आहे. आमदार शंभूराज देसाई असतील किंवा त्याचबरोबर महेश शिंदे यांनी वारंवार राष्ट्रवादी एकत्रित असताना आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचं कारण हे अजित पवार असल्याचं सांगितलं गेले आहे. म्हणजेच काय तर एकंदरीत शिवसेना आणि भाजप यांचं जे नातं होतं ते पुन्हा एकत्र येऊ शकतं. मात्र अजितदादा आणि शिंदे गटाचे शिवसेनेचे जे आमदार आहेत ते एकत्रित मनाने किती येतील आणि विजयासाठी किती प्रयत्न करतील, हा प्रश्न आहे. खरं तर पाहायचं झालं तर छत्रपती उदयनराजे भोसले यांची स्वतःची ताकद आहे, त्यामुळे हा प्रस्ताव त्यांना दिला गेलेला आहे. हा प्रस्ताव त्यांनी नाकारलेला आहे असंही आतल्या गोटातून समजत आहे. एकंदरीत महायुतीमध्ये जो तणावाचं वातावरण आहे, भाजपची ताकद असताना भाजपलाही डावललं जात आहे, भाजपला या ठिकाणी तिकीट मिळालं जात नाही. मात्र अजितदादा यांच्या घड्याळाचं हातात न बांधण्याचं कारण हे आता वेगवेगळ्या अर्थानं सातारा लोकसभा मतदारसंघात आणि राज्यातही चर्चेले जात आहे. संकट मोचक असलेले गिरीश महाजन यांना ज्या पद्धतीनं उदयनराजे भोसले यांनी नकार दिल्यामुळे तेही संकटात आल्याचे पाहायला मिळत आहे. एकूणच महायुतीत तिकीट वाटपावरून, जागा वाटपावरून जो काही तणाव होता तोही आजही तसाच आहे. दुसरीकडे उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते मात्र मोठे आक्रमक झालेले आहेत. समर्थकांनी उदयनराजे भोसले यांना वेगळा निर्णय घेण्याची मागणी केलेली आहे. खरं तर अजितदादांचं घड्याळ जर उदयनराजेंनी हातात घेतलं नाही तर शरद पवार गटाचे, शरद पवारांची तुतारी हाती घेणार का, हाही आता चर्चेचा मुद्दा बनलेला आहे. मात्र येणाऱ्या तिसऱ्या यादीत उदयनराजे भोसले यांचं जर नाव नसेल लोकसभेला तर कदाचित तुतारी हाती घेतल्यास नवल वाटायला नको.